हम तुम्हारे साथ हैं। अनिल भाई आगे बढ़ो, 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 तुम्हारे साथ हैं। अनिल भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अनिल भाई आगे बढ़ो। अनिल भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। 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 अनिल भाई आगे बढ़ो, तुम्हारे साथ हैं। अनिल भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अनिल भाई आगे बढ़ो। नमस्कार, मैं पूजा पांडे। आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। नमस्कार, आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज जस्टिस 24 न्यूज। इस वक्त मैं आप पहुंचा हूं, हम आपको दिखाने का प्रयास करेंगे। यहाँ पर 12 नंबर निशानी ऑटो रिक्शा, देखिए किस तरह यहाँ पर कैंडिडेट है जो रिक्शा उनकी निशानी है। उम्मीदवार अनिल जी, उनसे हम जानने का प्रयास करेंगे। यहाँ पर भारी संख्या में यहाँ पर प्रचार में निकले। हमारे कैमरा में जरा दिखाने का प्रयास करो। यहाँ पर नज़ारा देखिए किस तरह 166 क्रमांक का यहाँ पर प्रचार निकाला गया है। अनिल के माध्यम जो उम्मीदवार है लड़ रहे। अनिल जी, क्या कहना चाहेंगे? हमारे चैनल के माध्यम से आपका स्वागत है। किस तरह आपको प्रचार में निकले हैं, जनता का क्या किस तरह का रिस्पॉन्स मिल रहा है? लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आणि मला पूर्ण आशा आहे, मी अपक्ष जरी असलो तरी मी निष्ठावान आहे। मी कुठल्या पक्षात गेलेलो नाही आणि बहुमताने मी निवडून नक्की येणार आणि समाजाची कामं करणार। कारण इथे पक्षवाले जे कामं करू शकत नाहीत ती मी कामं करेन, कारण मी विभागातला आहे आणि कोणाचं माझ्यावरती हे नसणार आहे। सांगायचा उद्देश एवढाच आहे माझा की जी कामं आहेत, समस्या त्या मी पूर्ण जाणतो। एकच उदाहरण देतो, बाबा हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे MRI मशीन नाही आहे, आपल्याला शवाग्रह नाही आहे, माणूस मेल्यानंतर सुद्धा माणसाचे हाल होत आहेत। तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की राजावाडी KM तिकडे पाठवतात, मग कुर्ल्याच्या लोकांनी करायचं काय? त्यामुळे बाबा हॉस्पिटलला गेलं की सांगतात जा KMला, जा राजावाडीला। तर माझी अशी इच्छा आहे आणि मी तसं करणार आहे। बाबा हॉस्पिटल अत्याधुनिक करणार आहे, तिथे MRI मशीन येणार आहे, तिकडे मेडिकल कॉलेज येणार आहे आणि तिथे एक मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल असणार आहे आणि सुसज्ज कुर्ल्यातल्या नागरिकांना घाटकोपर आणि परेल, राजेवाडी आणि इकडे जायची गरज लागणार नाही। त्या दृष्टीने माझे प्रामाणिक प्रयत्न असणार आहेत। आणि दुसरी 166 का विकास किस तरह करना चाहोगे? जैसे कि प्रदूषण हो गया, रिक्शा ट्रैफिक काफ़ी हमेशा जमाव रहता है, लादीकरण ब्रिज का काम को लेके। आता इथे हलावपूलचं ब्रिजचं काम आहे, ते आम्ही जवळजवळ 18 महिने लढाई देतोय आणि त्यांचा मुख्य उद्देश स्थानिक लोकांना विचारातच घेतच नाहीत। त्या लोकांचा मेन स्थानिक कुर्लेकरांना विचारतच नाहीत। MMRDA स्वतःला बॉस समजते, BMC MMRDAकडे बोट दाखवते, MMRDA सांगते एअरपोर्ट ऑथॉरिटी, आणि आता नवी मुंबईला विमानतळ झालेलं आहे, त्यामुळे हे सर्व अदानीच्या घशात घालायचं चाललेलं आहे आणि हे सर्व हे आहे, सर्व मॅनेज आहेत आणि कुर्लेकरांना कोण विचारत नाहीत। कुर्लेकरांचा विकास अजिबात नाही आहे। आम्ही सर्वात मेन म्हणजे आमचा हलावपूलचा 3.5 मीटर जर तो झाला तर आम्हाला भरपूर समस्या होणार आहेत। ऑलरेडी कुर्ला ट्रॅफिक कंजेस्टेड एरिया आहे, त्यामुळे 3.5च्या विरोधात आम्ही जे काय आंदोलन आहे लोकशाही मार्गाने किंवा न्यायिक मार्गाने ते लढणार आहोत आणि आमची लढाई कायमची चालूच असणार आहे कुर्ल्याच्या नागरिकांसाठी। ये दौरा किस किस क्षेत्र से आप सुबह से प्रचार कर रहे हो? आज सकाळी भोईवाडी, हनुमानवाडी आणि ढोलकरवाडी इथे केला,
त्या लोकांकडनं आपल्याला परमिशन घ्यायला लागते. त्या पोलिसांचं डिपार्टमेंट आहे, महानगरपालिकेचं डिपार्टमेंट आहे. सकाळ संध्याकाळ ते निश्चित आपल्याला जागा देतात आणि परमिशन देतात. तिथेच आपल्याला करायला लागतं प्रचार. सर्व सांगायचा उद्देश आहे, ज्या गोष्टी चालल्याच्या नियमानुसारच चालतात आणि नियमाच्या बाहेर आपण कुठल्या गोष्टी करत नाही. आपके वोटर्स को क्या संदेशा देना चाहेंगे हमारे चैनल के माध्यम से? मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय, एक सर्वसाधारण कुटुंबातला एक व्यक्ती आपला उभा राहिला आहे कुर्ल्याच्या विकासासाठी. इथे समस्या मेन हलापूलचा जी हाईट आहे त्याने पुरा कुर्ल्याची वाट लागणार आहेत. त्या हाईटच्या विरोधात 3.5 नॉट इनफ, ती बरोबर नाही आहे. 5.5 जे गव्हर्नमेंटचा नियम आहे, आम्हाला 5.5 मीटर पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही लढतोय, लढणार आणि नक्की विजय मिळवणार. आणि महत्त्वाचं, कुर्ल्यामध्ये बाबा हॉस्पिटल आमच्या लोकांना परेल आणि राजावाडीला जायला लागतंय. कोणत्याही परिस्थितीत कुर्ल्यातल्या बाबा हॉस्पिटलमध्ये मेडिकल कॉलेजसाठी प्रयत्न करणार, तिथे विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलसाठी प्रयत्न करणार आणि कुर्ल्याच्या नागरिकांना बाबा हॉस्पिटलमध्ये सर्व सोयी मिळतील यासाठी माझा नक्की प्रयत्न असणार. तो आपने देखा है कि अनिल मांडरेकर जी ने हमारे चैनल के माध्यम से अपनी प्रतिक्रिया को रखा है. तो आज के लिए बस इतना. सब्सक्राइब एंड लाइक एंड शेयर करना ना भूलिए. हमारे सिटी कैमरामैन ओम प्रकाश के साथ मुंबई कुर्ला 166 वार्ड क्रमांक